येणाऱ्या 20 जून 2026 रोजी दीक्षाभूमी ते संविधान चौक असा एक महामोर्चा सकल अनुसूचित जातींनी आयोजित केलेला आहे आणि तो महामोर्चा जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे। आम्हाला असं वाटतं की अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करणं हा संविधानाचा अपमान आहे। संविधानाच्या बेसिक प्रावधानांना वगळून ज्या पद्धतीने जबरदस्ती उपवर्गीकरण लादण्याचं राजकारण महाराष्ट्र शासनातर्फे सुरू आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो। याच्या आधी सुद्धा 3 मे 2026 रोजी आम्ही एक मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं उपवर्गीकरण नकोच हा नारा दिला होता। हजारो लोक त्या आंदोलनात आले होते। त्यानंतर सरकारला आम्ही इशारा सुद्धा दिला, आम्ही काही कम्युनिकेशन सुद्धा त्यांना केले। ते केल्यावर सुद्धा सरकारच्या ज्या हालचाली आहेत सध्या म्हणजे मुख्यमंत्र्यांचे जे काही स्टेटमेंट येतात किंवा मग उपमुख्यमंत्र्यांचे जे काही स्टेटमेंट येतात त्यावरनं असं दिसतंय की बदल समितीचा अहवाल दाखवायचा नाही, कोणत्याही अनुसूचित जातीतल्या कोणत्याही जातीला विश्वासात घ्यायचं नाही, सांख्यिकी काही काढायची नाही, अनालिसिस काही काढायचं नाही आणि जबरदस्ती उपवर्गीकरण लादून अनुसूचित जातीमध्ये भांडण लावायचं आणि संविधानाच्या मूलभूत गाभ्याला ध्वस्त करायचं असं पूर्णपणे एक षडयंत्र आहे। ते आम्ही होऊ देणार नाही, ते आम्ही थांबणार। जातीचे लोक इथे येणार आहेत आणि हा मोर्चा दीक्षाभूमीपासून तर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यानंतर एक सभा होणार आहे संविधान चौकामध्ये आणि ह्या मोर्चामध्ये जवळपास विदर्भातल्या जेवढेही विदर्भातले जिल्हे आहेत सगळ्या जिल्ह्यातनं मोठ्या संख्येतनं लोक ह्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। हा विदर्भस्तरीय मोर्चा आहे। आम्ही संपूर्ण नागरिक जेवढे काही ह्या मोर्चांसाठी येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही जेवणाची पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आम्ही मोर्चाचा वेळ सुद्धा दुपारी 3 वाजता याच्यासाठी ठेवला आहे कारण की सगळे सकाळी निघणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना इन्कन्व्हिनियन्स होऊ नये आणि त्यांनी मोर्चात वेळेवर पोहोचावं म्हणून आम्ही 3 वाजता मोर्चा। रूट काय आहे? रूट जो आहे तो दीक्षाभूमी ते लोकमत चौक ते आपलं 0 मैल ते संविधान चौक ते कलेक्टर ऑफिस। ॲक्च्युली हा जे सकल अनुसूचित जाती मोर्चा आम्ही उभा केला तो पूर्ण महाराष्ट्रातून उभा केला आहे। 26 तारखेला जो मोर्चा होता तो आमच्याच टीमच्या माध्यमातून मोर्चा होता। आता सध्या जो लॉंग मार्च सुरू आहे तो आमच्याच टीममार्फत सुरू आहे। आम्ही कारण की लॉंग मार्चचा बीड ते मुंबई निघालाय, आम्ही विदर्भ जोडतोय, ते मराठवाडा आणि कोकण प्रदेश जोडतात। आम्ही विदर्भातले लोक घेऊन आमची अशी म्हणजे आमचा असा प्रयत्न आहे की विदर्भातून कमीत कमी जास्तीत जास्त लोक आम्ही 26 तारखेला घेऊन जाऊ आणि त्याच्या बळकटीकरिताही हा मोर्चा आम्ही आणू। मैम जो क्या है किन मांगों के लेके आप ये आंदोलन करने स्टार्ट? साथियों, जय भीम, जय भारत, जय संविधान। मी ॲडव्होकेट स्मिता कांबळे येत्या 20 जूनला महाराष्ट्रात हा विदर्भस्तरीय मोर्चा आहे आणि 20 जूनला नागपूर दणाणणार आहे, एक इतिहास घडविणार आहे आणि संपूर्ण विदर्भामधून महाराष्ट्रामधून उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी जनता एकत्रित होणार आहे। जो मोर्चा निघणार आहे दीक्षाभूमी ते कलेक्टर ऑफिसपर्यंत जाणार आहे। सतत 2 वर्षापासून उपवर्गीकरण हे असंवैधानिक आहे आणि ते रद्द व्हावं। शेड्यूल कास्टचा संपूर्ण जातीचा उपवर्गीकरण जर झालं तर यामुळे सत्यानाश होणार आहे, आपापसामध्ये विषमतेची दरी आणि भेदभाव असं निर्माण होणार आहे आणि म्हणून ते होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि तुम्ही बघतच हा याच्यासाठी ऐतिहासिक होणार आहे कारण संपूर्ण जनताच याचं नेतृत्व करणार आहे। स्वयंस्फूर्तीने जनता रस्त्यावरती येऊन ह्या क्रांतीभूमीमधून या सरकारला वारंवार सांगत आहे की अनुसूचित जातीचं तुम्ही उपवर्गीकरण करू नका आणि जे काही 13% आरक्षण आहे ते सगळ्यांनाच आहे। कुणाला असं वाटत असेल जर कुठली जात मागे राहिली आहे तर त्यांनी सरकारने याच्यासाठी त्यांच्या उत्थानासाठी विशिष्ट अशा स्कीम राबवाव्या। त्याचा कुठल्याही जातीचा त्यासाठी विरोध नाही आहे, पण शेड्यूल कास्टमध्ये म्हणजे कोट्यात कोटा असं होऊ शकत नाही आणि रिझर्वेशन जी आहे हे हिस्टोरिकल कॉम्पन्सेशन आहे।
सरकारने आतापर्यंत बॅकलॉग भरलेला नाही आहे, अजूनही त्याचा बेनिफिट शेड्यूल कास्टला झालेला नाही. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी म्हणून उपवर्गीकरणाचं खूळ सरकारने हे आणलेलं आहे. आम्ही ते खूळ हाणूनच पाडू आणि उपवर्गीकरण नकोच, उपवर्गीकरण रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी लाखोच्या संख्येने नागपूरमध्ये 20 जूनला संपूर्ण विदर्भातून जनता धडकणार आहे, ते उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी. जय भीम, जय भारत, जय श्री. इसको दोषी किस इसका दोषी हम कोई जाति को मानते नहीं, सरकार को मानते हैं. क्योंकि सरकार ने बहुत से विकास के कार्यक्रम, क्योंकि जनता को अभी विकास का रोडमैप चाहिए. आपस में जातियों में बांटने वाला संघर्ष, आपस में वाद विवाद नहीं चाहिए. लेकिन यह सरकार आपस में, क्योंकि ये कैसे पॉलिटिकल मोटिवेटेड निर्णय है, इससे कुछ म्हणजे त्यांना खूप सामाजिक उत्थानाची तळमळ आहे अनुसूचित जातीचा, असं काहीही दिसत नाही आहे. राजकीय, संपूर्णपणे राजकीय स्वार्थ, राजकीय अजेंडा हा आहे, हे आम्हाला दिसून आलेलं आहे. 59 जातीला हे समजलेलं आहे, म्हणून जनता रस्त्यावरती यासाठी येत आहे. हम इसके लिए पूरी तरह से सरकार को दोषी मानते हैं. विधायक जी राजकुमार बंडोले जी इसके समर्थन में है कि उपवर्गीकरण होना चाहिए, क्या कहना चाहते हैं? इसके समर्थन में तो उनकी कोई सभा नहीं देखी हम लोगों ने, कोई उपवर्गीकरण के विरोध में ही देखा है. उनका कहना क्या है? हाँ, तो वो वही बता सकते हैं. यह जनता का आंदोलन है, जनता स्वयं स्फूर्ति से रास्ते पे आई है, जनता लड़ेगी और उपवर्गीकरण रद्द करेगी. हमारे मंच पे कोई भी पॉलिटिकल लीडर्स नहीं है, खुद जनता का यह नेतृत्व करने वाला आंदोलन है. तो जनता ही इस पे भूमिका रखेगी. उपवर्गीकरण हमें रद्द करना ही है, इसलिए जनता लाखों के तौर पर यहाँ पे क्रांतिपुर में आ रही है. सभी को जय भीम. मैं डॉक्टर सरोज प्रदीप आंगलावे. इस ये जो 20 तारीख को जो मोर्चा होने वाला है यहाँ पे अपने नागपुर में दीक्षा भूमि से अपने संविधान चौक तक और फिर कलेक्टर से मिलने वाले हैं. तो यह अभी सभी ने हमें आपको बताया है कि ये किस कारणवश यहाँ मोर्चा निकालने वाले हैं. तो मुझे लगता है कि संविधान के खिलाफ एक षड्यंत्र है और मुझे लगता है कि जो फिलहाल जो सरकार है वो सरकार शायद संविधान को उन्होंने पढ़ा नहीं है, इसलिए वो ऐसे नहीं उपवर्गीकरण का उन्होंने ये निर्णय लिया है जो गलत है, जिसका हम बहुत इसे विरोध करते हैं, उसका निषेध भी करते हैं. हम नहीं चाहिए उपवर्गीकरण. अगर उपवर्गीकरण अगर हो गया तो आप लोग क्या then what will be your हम next लड़ते strategy रहेंगे. हम आखिरी against दम the तक government or संविधान के खिलाफ ये बर्ताव करने वाले के खिलाफ तो हम लड़ते रहेंगे. जब तक ये उपवर्गीकरण ये जब तक लागू रहेगा हम लड़ेंगे. हम आखिरी दम तक लड़ते रहने वाले हैं. लेकिन इस बीच मातंग समाज और बौद्ध समाज इनके बीच में एक बहुत बड़ी दूरी ये बनती किसने हुई दिखाई की है? नहीं दे रही. कौन बता रहा है? कौन बता रहा कोई दूरी है? नहीं. मीडिया पे कौन बता रहा है? कौन बता रहा है मीडिया पे? चंद लोगों को उन्होंने खड़ा किया है और वो ये यानी हम मातंग और महार के बीच में बहुत बड़ी दरी है, ये बताने का प्रयास कर रहे हैं. ऐसी कोई दरी नहीं है. जिन्होंने संविधान पढ़ा है, जिन्होंने बाबा साहब पढ़ा है, वो इसका विरोध नहीं कर रहे हैं. ये इसका उपवर्गीकरण का विरोध कर रहे हैं और उन लोगों का भी विरोध कर रहे हैं जो उपवर्गीकरण चाहते हैं. तो मुझे लगता है कि सभी हमारे जो ये SC कैटेगरी में जितनी जातियां हैं उन सभी ने इनका षड्यंत्र पहचानना चाहिए गवर्नमेंट का और इस मोर्चा में उन्होंने शामिल होना चाहिए. मैं सभी से जनता से मैं रिक्वेस्ट करती हूँ, मैं जनता से रिक्वेस्ट करती हूँ कि उन्होंने इस 20 तारीख को बड़े पैमाने में इस मोर्चा में शामिल